नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा ब्लॉग अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजचा ब्लॉग आहे उदयपूरमधला. आम्ही उदयपूरमध्ये असताना खूप जागा एक्सप्लोर केल्या, खूप नवीन नवीन ठिकाणी गेलो, खूप मज्जा केली. म्हणजे एकही वीकेंड असा नव्हता की आम्ही घरी होतो. आणि उदयपूर माझ्या लाईफमधला सगळ्यात भारी होता. म्हणजे माझ्या आयुष्यातले ते 2-2.5 वर्ष अतिशय सुंदर होते असं मी म्हणेन. कारण पर्सनली मला उदयपूर खूप जास्त आवडलं. आणि आम्ही तिथे असताना तुमच्यासोबत काहीच हे शेअर करता नाही आलं आम्हाला अनफॉर्च्युनेटली. काही रिझन्स होते, त्याच्यामुळे मी YouTubeला किंवा Instaला तिथलं काहीच शेअर केलं नाही. पण आम्ही तिथे खूप ठिकाणी फिरलोय आणि त्या सगळ्या आठवणी मी साठवून ठेवल्यात आणि कधीतरी मी तुमच्यासोबत ते शेअर करेल. उदयपूरमधल्या सज्जनगडला आपण जाणार आहोत. जसं आपल्याकडे सज्जनगड आहे, तसंच उदयपूरमध्ये सुद्धा सज्जनगड आहे आणि ते बघण्यासाठीच आम्ही एका वीकेंडला गेलो होतो आणि तोच ब्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार. तर तिथे काय-काय गोष्टी आहेत त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी तिथे आपल्याला तिकीट काढावं लागतं आणि त्या तिकीटचे जे चार्जेस आहेत ते मी तुम्हाला सांगते. जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर त्याचे वेगळे चार्जेस आहेत. टू व्हीलर असेल त्याचे वेगळे चार्जेस आहेत आणि आपल्यासाठी सुद्धा चार्जेस आहेत. म्हणजे जर फॉरेनर असतील त्यांच्यासाठी वेगळे आणि इंडियन असेल त्यांच्यासाठी वेगळे चार्जेस आहेत. तसंच गेटपासून आपल्याला सज्जनगडपर्यंत जाण्यासाठी खूप असा वळणाचा, घाटाचा रस्ता आहे थोडा. आणि थोडा नाही म्हणजे घाटाचाच रस्ता एक प्रकारे. पण तिथे जाण्यासाठी तुम्ही त्यांची गाडी जी आहे त्याची पण सुविधा घेऊ शकता. त्याचे पण चार्जेस असतात. आणि जर तुमच्याकडे बाईक असेल तर तुम्ही बाईक घेऊन जाऊ शकता. पण बाईकचे पैसे असतात, तर इथे तुम्हाला मी दाखवते. तर इथे बघा, जर बाईक आहे तर त्याच्यासाठी ₹60 चार्जेस आहेत आणि इंडियन व्हिजिटर्स आहेत पर पर्सन ₹150 चार्जेस आहेत. तर ते आम्ही पेड केले आणि तुम्हाला गेटच्या तिथे स्ट्रिक्ट सिक्युरिटी आहे, तिथे ते दाखवावं लागतं, तरच तुम्हाला ते आतमध्ये घेऊन जातात. म्हणजे एंट्री देतात. आणि तुम्ही आय थिंक स्वतःची फोर व्हीलर घेऊन जाणार असाल तर त्याचे पण चार्जेस आहेत. आमच्याकडे तेव्हा बाईक होती, त्याच्यामुळे आम्ही बाईक घेऊन गेलो होतो. आणि आता तुम्हाला पुढे बघायला मिळेलच की तो रस्ता किती सुंदर आहे सज्जनगडपर्यंत जाण्याचा. आणि खरंच म्हणजे हा व्लॉग बघून जरी किंवा तुम्ही कधी इन फ्युचर उदयपूरला जाणार असाल ना, तर सज्जनगडला नक्की व्हिजिट करा. आणि आधी आम्ही उदयपूरला जाण्यासाठी बिलकुल तयार नव्हतो, कारण उदयपूर एकदम छोटंसं शहर आहे. म्हणजे एकदम सॉर्टेड लाईफ आहे तिथे. आणि असे मोठे-मोठे मॉल्स वगैरे असं खूप नाहीये, 1-2 मॉल्स आहेत. पण तिथे गेल्यानंतर मला उदयपूर खूप जास्त आवडला. उदयपूरमध्ये आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो तिथून आय थिंक 12 ते 13 किलोमीटरवरतीच सज्जनगड होतं. म्हणजे उदयपूरच इतकं छोटंसं आहे ना, की सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे जे प्लेसेस आहेत ते जवळ-जवळच आहेत. त्याच्यामुळे बहुतेक तरी प्लेसेस आमचे फिरून झाले होते. तर 10-12 किलोमीटर होतं आमच्या घरापासून आणि बाईक आल्यानंतर आय थिंक हा पहिलाच आमचं हे असणार आहे. कारण तिथे असताना आमच्याकडे बाईकसुद्धा नव्हती. कुठे फिरायला जायचं झालं तर मित्राकडून ते घेत होते आणि मग आम्ही जात होतो. सगळ्यात आधी उदयपूरला जाण्याची आमची बिलकुल इच्छा नव्हती, कारण त्याच्या आधी आम्ही दिल्लीला राहत होतो. पण आम्ही असंच म्हणजे जॉबसाठी ऑप्शन नाहीये म्हणून गेलो. पण मी सांगेन उदयपूर ही एक गॉड गिफ्टेड सिटी आहे. म्हणजे तिथे सगळंच छान आहे. तुम्हाला पीसफुल लाईफ पाहिजे असेल तर तुम्ही उदयपूरला जाऊन राहा. आणि तुमचं वर्क फ्रॉम होम असेल ना, तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ॲट लीस्ट 1-2 महिने तरी उदयपूरला राहून जा.
कारण तिथे रेंट म्हणा, त्यानंतर बाकीच्या गोष्टी, लाईफस्टाईल ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आपली पैशांची खूप बचत होते आणि एन्जॉय पण करता येतं. असं नाहीये की तिथे काहीच एन्जॉय करायला नाहीये, भरपूर आहे. फिरण्याची खूप ठिकाणं आहेत आणि सुंदर ह्या शब्दाचा अर्थ मी म्हणेन उदयपूर सिटी आहे. इतकी सुंदर सिटी आहे ती. मला पुन्हा कधी जाण्याचा चान्स मिळाला तर मी नक्की जाईन. गेटपासून उदयपूरला जाण्याचा रस्ता थोडासा वळणाचा होता हे तर मी तुम्हाला सांगितलंच. पण थोडासा मध्ये रस्ता फक्त खराब होता. पण सिक्युरिटी व्यवस्थित होती. म्हणजे असं काय अ, अ, हे नव्हतं की एका बाजूला पूर्ण दरी आहे तर तिथे काहीच असं प्रोटेक्शन नाही आपल्यासाठी असं काहीच नव्हतं. आणि फायनली आम्ही तिथे पोहोचलो आणि तिथे खूप सारे लोकं फिरायला येतात. म्हणजे कधी पण तुम्ही गेलात ना तर तुम्हाला सज्जनगडला गर्दीच दिसेल. गर्दी म्हणजे तिथे लोकं असतातच. आणि मी तुम्हाला आता दाखवते, की सज्जनगडला पोहोचल्यानंतर तिथला व्ह्यू किती छान आहे. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. मोबाईलमध्ये कॅप्चर सुद्धा होत नसेल इतकं सुंदर दिसत होतं पूर्ण उदयपूर सज्जनगडवरून. आणि सज्जनगडवरती गेल्यानंतर तिथे तुम्हाला कार पार्किंग, गाडी पार्किंग ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. इव्हन सज्जनगडवरती कॅफे सुद्धा आहे. तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी खायच्या वगैरे मिळतात. आणि इथे तुम्ही बघू शकता कितीही लोक असली तरी तुम्ही सज्जनगड जे आहे ते व्यवस्थित फिरू शकता, तिथे एन्जॉय करू शकता. आणि सज्जनगडलाच मान्सून पॅलेस असं सुद्धा म्हणतात, कारण मान्सूनमध्ये सज्जनगड अतिशय सुंदर दिसतं. आम्ही आय थिंक जानेवारीच्या महिन्यामध्ये गेलो होतो, तरी सुद्धा क्लायमेट खूप छान होतं. आणि मी जॅकेट आणि स्कार्फ ह्यासाठी ठेवला होता, कारण संध्याकाळी खूप थंडी असते तिथे. आणि तेव्हा म्हणजे असं थोडंसं थंडीचंच क्लायमेट होतं, म्हणजे थंडीचा सीझन होता सॉरी. त्याच्यामुळे मी जॅकेट घेऊन गेली होती तिथे. आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर दिसतं सज्जनगड आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. आणि उदय ही एक लेक सिटी म्हणून सुद्धा खूप फेमस आहे, खूप प्रसिद्ध आहे. हे तर तुम्हाला माहितीच असेल. खूप सारे ॲक्टर, ॲक्ट्रेस लोकं तिथे लग्न करतात, म्हणजे त्यांचे डेस्टिनेशन वेडिंग्स वगैरे तिथे होतात. आणि इथे तुम्ही बघू शकता सज्जनगड किती छान सुंदर आहे. क्लीन, नीट होतं, सगळं सिस्टमॅटिक होतं. आतापर्यंत आपण जे बघितलं तिथून फक्त उदयपूरचा छान व्ह्यू दिसत होता. आता आपण सज्जनगडकडे जाणार आहोत. म्हणजे तिथून थोडंसं वरती आहे, म्हणजे हार्डली 5-1 मिनिटं किंवा मॅक्झिमम 7 मिनिटं लागतात तिथून पुढे जायला. आणि तिथून जाण्याचा रस्ता पण छान आहे आणि तिथून अगदी रॉयल वाटतं. सज्जनगड ॲक्चुअली रॉयलच आहे. तिथे सगळ्या गोष्टी खूप छान आहेत आणि व्यवस्थित मेंटेन केलेल्या आहेत तिथे तुम्ही बघू शकता.
आहे सज्जनगडची एंट्री आणि आतमध्ये सुद्धा खूप सुंदर आहे. मी तुम्हाला पुढे दाखवते. under the bow. इथे पुढे सुद्धा एक छान स्पॉट आहे. तिथून सुद्धा मस्त उदयपूर दिसतं आणि तिथे फोटो काढण्यासाठी खूप गर्दी असते, कारण तिथून उदयपूर पूर्ण दिसतं. तसंही तुम्ही सज्जनगडवरती आल्यानंतर तुम्हाला उदयपूर दिसेलच पूर्ण, पण तो स्पॉट खूप छान आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पूर्ण सज्जनगड. आणि खरंच सुंदर आहे. म्हणजे मी सारखं बोलतीये, पण खरंच सज्जनगड खूप सुंदर आहे. आम्ही तिथे खूप छान टाइम स्पेंड केला, सगळ्या गोष्टी बघितल्या आणि तिथे पाणी वगैरे पण मिळतं तुम्हाला, वॉशरूमची वगैरे पण सोय आहे. कॅफे वगैरे सुद्धा आहेत आणि खूप जुन्या गोष्टी सुद्धा तिथे त्यांनी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. मी तुम्हाला आता दाखवते तिथे गेल्यावरती. आणि सहसा पावसाळ्यामध्ये इथे जास्त गर्दी असते. म्हणजे पावसाळ्यात, कारण सज्जनगड खूप जास्त सुंदर दिसतं. तर तर ही आहे सज्जनगडची बॅक साईड आणि इथून पूर्ण सगळं दिसतं. फ्रंटनी उदयपूर दिसतं आपल्याला आणि इथे सुद्धा मस्त पॉइंट आहेत जिथे तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता. आणि आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा इतकी अशी खूप गर्दी नव्हती आणि ही बॅक साईड आहे पूर्ण. आणि आम्ही जवळ दुपारच्या टायमिंगला गेलेलो, त्याच्यामुळे खूप ऊन पण होतं आणि थोडी थंडी पण असते तिथे. आणि इथून तुम्ही बघू शकता जी छोटी गावं आहेत ना, ती तिथून दिसत होती. तर अशा प्रकारे सुंदर सज्जनगड जे उदयपूरमध्ये आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि तिथे जाण्याचा रस्ता सुद्धा खूप छान आणि सोपा आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.